नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, दिव्यांगांसाठी एक नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. कारण दिव्यांगाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. एकाच ठिकाणी दिव्यांगांनी नोंदणी आपली करायची आहे, एकदाच करायची आहे, पुन्हा नोंदणी करायची गरज नाही. आणि जेवढ्या काही दिव्यांगांसाठी योजना असतील त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आता अप्लाय करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता. आता ही जी काही दिव्यांगाची एकदाच नोंदणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी, त्यावरती तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे UDID कार्ड आहे का विचारलंय, तर होय माझ्याकडे UDID कार्ड आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला UDID क्रमांक इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे, जो MH ने सुरू होतो. MH ने काय असेल तो पूर्ण UDID नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथे सिलेक्ट करून OTP पाठवायचा आहे. OTP जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तुमचा त्यावरती येईल आणि तो OTP इथे टाकून तुम्हाला OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित करा या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे माहिती ॲटोमॅटिकली इथे येणार आहे. पहिल्यांदा आहे वैयक्तिक माहिती, ज्यामध्ये या पहिल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपला आधार नंबर खाली बॉक्समध्ये टाकायचा आहे. आपल्याकडे आधार नंबर आहे तर या बॉक्सवरती टिक करायचं आणि या बॉक्समध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुमचं नाव, मधनं नाव, आडनाव हे सगळी माहिती ॲटोमॅटिकली इथे येईल. लिंग, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला या बॉक्समध्ये इथे मोकळा आहे, इथे ईमेल ID तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात का, जे काही वैवाहिक स्थिती आहे, घटस्फोटित असेल, जे काही असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला कुटुंबाची माहिती विचारली जाईल, ज्यामध्ये वडिलांचं पहिलं नाव इथं ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर वडिलांचं मधलं नाव इथे टाकायचं आहे, वडिलांचं आडनाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर वडील दिव्यांग आहेत का विचारलं जाईल. जर वडील तुमचे दिव्यांग असतील तर तुम्ही होय करू शकता आणि नसतील तर नाही करू शकता. जर तुम्ही होय केलं तर वडिलांचा जो काही UDID नंबर आहे, अपंगाचा सर्टिफिकेट नंबर आहे, तो टाकावा लागेल. तर आपण इथे होय नाही जे आहे तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर आईचं पहिलं नाव, त्यानंतर आईचं तुमच्या मधलं नाव आणि आईचं आडनाव अशा पद्धतीने तुम्हाला इथे विचारलं जाईल. तर ती माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर काही माहिती इथे ॲटोमॅटिकली येईल, काही माहिती तुम्हाला टाकायची आहे. जे स्टार मार्क केलेले आहे, जिथे जिथे स्टार दिसतोय ती माहिती कंपल्सरी द्यायची आहे. आता जर आई अपंग असेल तर होय करून UDID नंबर टाका, नसेल तर नाही करा. त्यानंतर स्पॉज डिटेल, ज्यामध्ये इथे हे मॅन्डेटरी नाही आहे, परंतु जर तुमचं लग्न झालं असेल तर स्पॉज डिटेल्स म्हणजे पती किंवा पत्नीचे जे काही नाव असेल ते पूर्ण टाकून जन्मतारीख आणि जे काही दिव्यांग आहे का नाही हे निवडायचं आहे. इथे जे स्टार मार्क केलेले आहे तेवढंच फक्त मॅन्डेटरी आहे. हे असेल तर टाका, नाही तर पुढे या. पुढे स्थिती माहिती, यामध्ये ॲटोमॅटिकली ही सगळी माहिती येईल. फक्त अधिवास प्रमाणपत्र आहे का, तर होय. महाराष्ट्रामध्ये राहता तर होय. त्यानंतर पॅन कार्ड नंबर असेल तर इथे पॅन कार्ड नंबर टाका. त्यानंतर दिव्यांग स्थिती इथे ॲटोमॅटिकली येईल. UDID क्रमांक ॲटोमॅटिकली दाखवलं जाईल. कशामध्ये अपंग आहे ते ॲटोमॅटिकली इथे दाखवलं जाईल आणि किती टक्के अपंग आहे ते ॲटोमॅटिकली तुमच्या अपंग प्रमाणपत्रानुसार घेतलं जाईल. त्यानंतर खाली सध्याचा पत्ता, आत्ता तुम्ही जिथे राहताय ते घर क्रमांक, इमारत, बिल्डिंग, रस्ता किंवा काय असेल त्या आधार कार्डनुसार तुम्ही सगळी माहिती इथे टाकू शकता. त्यानंतर तालुका, तुमचा जो काही तालुका असेल तो इथे सिलेक्ट करा. तुमचं जो काही गाव आहे ते गाव इथे सिलेक्ट करा आणि स्थानिक संस्था असेल तुमची गावाचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्थायी पत्ता, जिथे तुम्ही राहताय तोच पत्ता वरती जो टाकलाय तोच बरोबर आहे का, बरोबर असेल तर होय करा. तोच तुमचा स्थायी पत्ता आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करून तुम्ही पत्ता टाकू शकता. शिक्षण व व्यवसायाचा तपशील, इथे पालकांशिवाय तुमच्याकडे कायदेशीररित्या मर्यादित पालक उपलब्ध आहेत का. जर तुम्हाला आई वडील नसतील तर तुम्ही या बॉक्सवरती टिक करून तुमचे जे काही पालक आहेत तुम्हाला सांभाळणारे, म्हणजे अपंगांना, जे काही दिव्यांग आहेत त्यांना सांभाळणारे जे पालक असतील त्यांचं इथे टाकू शकता. जर पालक असतील म्हणजे आई वडील असतील तर तिथे टिक करू नका. आई वडील असतील तर डायरेक्टली तुम्ही
खालची माहिती भरू शकता. ज्यांना आईवडील नाही त्यांनी फक्त त्या बॉक्सवरती टिक करा. त्यानंतर जर इथे तुमचं शिक्षण विचारलं जाईल, जे काही शिक्षण आहे, तुमचं कितवी शिक्षण झालेलं आहे ते इथे माहिती द्यायची आहे. जे स्टार केलेले आहेत तेच मॅन्डेटरी आहेत, बाकी भरायची गरज नाही. त्यानंतर इथे मी एक एक पॉईंट तुम्हाला सांगतो. जर कुठला तुम्हाला काम करत असाल तुम्ही आणि ते काम इथे व्यवसायाचा प्रकार तुम्हाला विचारला जाईल, तर ते तो काम इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मुख्य व्यवसाय वगैरे टाकू शकता. माहीत नसेल तर सोडून द्या. सरासरी वार्षिक उत्पन्न इथे टाकायचं किती आहे ते, नसेल तर 0 सुद्धा टाकू शकता. पालकांचे वार्षिक उत्पन्न तुम्ही एकत्रित उत्पन्न इथे टाकू शकता. जे स्टार मार्क केलेले आहेत ते मॅन्डेटरी आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बँक खात्याची माहिती आहे. बँक खात्याची माहितीमध्ये बँक खाते क्रमांक, अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे, IFSC कोड इथे टाकायचा आहे आणि बँकेचं नाव पुढच्या बॉक्समध्ये टाकायचं, जे काही बँकेचं नाव असेल ते, आणि खातेधारकाचं नाव म्हणजेच दिव्यांग व्यक्तीचं नाव इथे येणार आहे. ही बँकेची माहिती आहे. त्यानंतर इतर माहिती विचारली जाईल, ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली आहात का, वार्षिक दुर्बल घटक आहात का, अशा पद्धतीची जी काही इतर माहिती आहे ती विचारली जाईल. जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर इथे तुम्ही होय सिलेक्ट करू शकता. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील ज्यांच्याकडे म्हणजे पिवळं रेशन कार्ड वगैरे आहे का, तर ते तुम्ही इथे होय सिलेक्ट करू शकता. नसेल तर नाही करा. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहात का, दुर्बल घटकामध्ये येत असाल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर जर दिव्यांग व्यक्ती जो आहे त्याचे देखभाल करणाऱ्याचा तपशील, जर आईवडील नसतील आणि जर कोण दुसरं देखभाल करत असेल तर त्यांचं नाव, आडनाव वगैरे टाकून मोबाईल नंबर आणि नातं काय आहे ते इथे सिलेक्ट करू शकता. जे कोणी देखभाल करत असेल त्यांची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे, जे अपंग व्यक्तींना देवा. नसेल तर सोडून देऊ शकता. आणि जर NGO संस्था वगैरे असेल त्याच्यामध्ये जर दिव्यांग व्यक्ती राहत असेल तर या बॉक्समध्ये क्लिक करून संस्थेची माहिती, संस्थेचं नाव असेल, नोंदणी क्रमांक असेल, जी काही माहिती आहे, पदनाम असेल ते इथे टाकू शकता. संस्थेत राहत असेल तर, नाहीतर तो बॉक्स टिक करू नका. त्यानंतर काळजी वाहकाचा पत्ता, जो कोणी व्यक्ती तुमची म्हणजे अपंग व्यक्तीची काळजी घेत असेल तर त्यांचा पत्ता इथे येणार आहे. जर काही माहीत नसेल ते सोडून द्या. जे स्टार मार्क केलेले आहेत तेच ऑप्शन लिहा, नाहीतर हे ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर एवढी माहिती भरायची आणि इथे टिक करायची आणि सबमिट करा. हा जो बटन दिसतोय, बॉक्स दिसतोय, त्यावरती क्लिक करा. जे स्टार मार्क आहे तेवढी माहिती भरा आणि टिक करून इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता की आपण सबमिट करणार आहात का, ओके. आपल्याला बदल करता येणार नाही, ओके. तर इथे पहा, कॉंग्रॅच्युलेशन, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, आपली नोंदणी इथे सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर आता लॉग इन करण्यासाठी आपला इथे मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवरती क्लिक करा. OTP जाईल आणि जो OTP येईल तो OTP टाकून इथे साइन इन करा. तुमचं काम आता इथे झालेलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सगळी माहिती तुमची इथे दिसेल. आता तुम्ही भरपूर योजनेसाठी इथे फॉर्म भरू शकता. आता डाव्या साईडला जर आला तर पहा, डाव्या साईडला पात्र योजनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या योजना आहेत या सर्व योजना इथे दाखवल्या जातील. दिव्यांगासाठी पेन्शन योजना असेल, विशेष सहाय्य योजना असेल, शिष्यवृत्ती योजना असेल, गुणवत्ता पुरस्कार योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, दिव्यांगांना शिष्यवृत्ती असेल, शबरी आदिवासी घरकुल योजना, सगळ्या योजना तुम्हाला दिसतील आणि इथूनच तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी अपंगांना एकदाच इथे नोंदणी करायची आहे. यासाठी योजनेसाठी काही आपण व्हिडिओ पाहणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा या सगळ्या योजनेचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी अगोदर ही नोंदणी करणं गरजेचं आहे. तर सर्व अपंग व्यक्तींनी, दिव्यांग व्यक्तींनी ही नोंदणी करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला बेटर राहतील. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व दिव्यांग व्यक्तींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.